सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। सिंधी फैमिलीज का सबसे बड़ा चैलेंज है एक रिश्ता ढूंढना जो सिंधी हो। आज मैच मेकिंग सिर्फ ऑनलाइन प्रोफाइल्स और फोटोज तक ही सीमित रह गई है, जहां फैमिली वैल्यूज और बैकग्राउंड तो इग्नोर हो चुके हैं। मार्केट में आपके पास काफी ऑप्शन होते होंगे जहां आप अपने रिश्ते ढूंढते हैं, पर क्या कोई ऐसा ऑप्शन है जहां सिंधियों से सिंधियों को मिलाया जाए? है रिश्तों.com। हमारे ऑफिस थाने और उल्लासनगर दोनों जगह है। आप अपॉइंटमेंट बुक करके कभी भी आ सकते हैं। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाईन बुलेटिन। आणि आता आपलेच काही समाज बांधव असं म्हणतात की बाबासाहेबांचा पुतळा इथे नको, समशमभूमीच्या आतमध्ये नको। ऍक्च्युअली बाबा समशमभूमीच्या आतमध्ये नको, समशमभूमीच्या आतमध्ये आतापासून 50 ते 60 वर्षापासून बाबासाहेबांचा पुतळा आहे, की नवीनच काही विषय नाही। आणि ते आम्ही फक्त पुतळा जो होता ज्याला फक्त आम्ही नृत्तीकरण करून समाज बांधवांनी सगळ्यांनी वर्गाने जमा करून हा नृत्तीकरण करून इथं आम्ही हा पुतळा स्थापित केला। आता ते म्हणतात की इथं समशमभूमीची विटंबना होती, आजपर्यंत कधी विटंबना झाली नाही एवढ्या वर्षामध्ये, आता कसा विटंबना होईल? तर माझ्या समाज बांधवांना एक विनंती आहे की जर तुम्ही जर ठीक आहे उपोषणाला बसतायत, कोणी उपोषणाला बसतायत, कोणी आपलं पत्र व्यवहार करतायत, तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की इथं विटंबना होत असली तर आमचं मग एवढ्या समाज बांधवांचं एवढी मागणी आहे की हटवण्याचा विषय तुम्ही घेतायत, पण हटवण्याचा पुढचा मुद्दा काय? आज स्थलांतर कुठं होणार? तर ठीक आहे, स्थलांतर तुम्हाला करायचं तर समशमी चौकात स्थलांतरची जागा आहे, ते सगळे मिळून स्थलांतर करू। आम्ही सगळे समाज बांधव, आपण सगळे समाज बांधव मिळून सगळ्यांनी स्थलांतर करू। समशमी चौकात आवारात महानगरपालिकेची जागा आहे, त्या ठिकाणी करू शकतो आपण। तर माझ्या समाज बांधवांना हीच हात जोडून विनंती आहे, आपसात काय तुम्ही वाद घालू नये, कृपया करून सगळ्यांनी एकजुटीपणा करून घ्या आणि मीटिंग एक ठरवा, एक टाइम ठरवा, कुठेतरी बसू, मीटिंग घेऊ, आपल्या स्मारकासमोरच मीटिंग घेऊ, समशमभूमीच्या आतमध्येची मीटिंग घेऊ, सगळ्या समाज बांधवांनी गोळा व्हा, एक तारीख एक वेळ आपण ठेवू आणि त्या वेळेस कुठला तरी मार्ग आपण काढू। पण आम्ही असं तुम्ही म्हणतायत की पुतळा हटवू देऊ शकत नाही आम्ही डायरेक्टली पुतळा। मग तुमची मागणी अशी आहे की तुम्ही कुठेतरी स्थलांतर करून घ्या। हा तुम्ही त्यांची मागणी, ते म्हणतायत की पुतळा हटवा, पण आमची पण काही ठीक आहे, तुम्ही समाजाच्या पुढे आम्ही नाही आहोत, सगळे समाज बांधव एकत्र, पण आमची एवढी मागणी आहे की तुम्ही म्हणतायत की हटवू, ठीक आहे, हटवल्यानंतर पुढचं आमचं एवढं मत की समशमभूमीच्या आवारात जे महानगरपालिकेची जागा आहे त्या आवारात स्मारक आम्हाला उभं करून द्यावे। पुढाकार घ्या तुम्ही, कायदेशीर प्रक्रिया जी असेल ती तुम्ही करा आणि आम्हाला द्या तिथं उभारून स्मारक समशमी चौकात आवारात। आमची मागणी हेच आहे, तुम्हाला मशालमध्ये नाही पाहिजे ना बाबासाहेबची मूर्ती, तर इथून हटवताना तर आम्हाला चौक मध्ये पाहिजे। आमच्या झोपडपट्टीला आम्हाला बाबासाहेब आमच्या झोपडपट्टीला बी तर पाहिजे ना। आम्ही हार फुल करायला कुठे जाणार आहे? दुसऱ्या ठिकाण जाणार आहे? आमच्या ठिकाण बी द्या ना आम्हाला, आमची मागणी, दुसरं काही नाही। जेव्हा आमची मागणी पुरी करत नाही आम्ही इथून हटवू देत नाही, बस। तुमची काय मागणी आहे? तुम्ही आमची सगळे जमा मागणी झाले तेवढीच आहे, सगळ्यांची पण मागणी तेवढीच आहे की इथून हटवल्याच्या आधी तुम्ही काय निर्णय असेल तो घ्या आणि आमच्या चौकात बसून द्या। कारण की 40-50 वर्षापासून इथं बाबासाहेबांचा पुतळा आहे, त्यावेळेस कधीच कुणाला वाटलं नाही की विटंबना होती म्हणून। आता ज्या कुणाला महापुरुषांना किंवा कार्यकर्त्यांना ज्यांना काही वाटत असेल की विटंबना होत असेल तर त्यांनी आमच्या समोर येऊन द्या आणि आम्हाला बोलावं, म्हणून आम्ही पण आमची मागणी त्यांच्या समोर ठेवू आणि त्यांनी त्यांच्या सहकार्याने आम्हाला चौकात पुतळा बसून द्यावेच, हीच एवढी नम्र विनंती। आमच्या सौजन्याने लागलेला, आमच्या सौजन्याने तो पुतळा लागलेला नाही। विषय असा आहे की शांतीनगर स्मशानभूमीमध्ये एक लाकडाचं गोडाऊन होतं, त्या गोडाऊनमध्ये लाकडं होती, शटर लावलेलं होतं। आम्हाला कोविडच्या काळानंतर डिझेल ध्येयवाहिनी तिथे बसवायची होती आणि महापालिकेच्या माध्यमातून डिझेल ध्येयवाहिनी बसवण्याचं मंजुरी वगैरे मिळाल्यानंतर मुळात तिथे काम करायला गेल्यानंतर जागा अपुरी पडत होती। मग तो खाली पडलेला लाकडाचा गोडाऊन आम्ही तो खाली केला, पण खाली करत असताना त्यांच्या भिंतीवर एक बाबासाहेबांचं शिल्प होतं, जुन्या पद्धतीचं बाबासाहेब आंबेडकरांचं एक शिल्प होतं। ते शिल्प तोडू नये असे तिथल्या स्थानिक लोकांनी मागणी केली। काही दिवस ते काम थांबलं। नंतरच्या काळामध्ये तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून त्यांनी एक मार्ग काढला की बाबासाहेबांचं हे शिल्प तुटून जाणार, ते खराब होणार, आम्हाला तिथे नवीन कुठेतरी तुम्ही बसून द्या। आम्ही सांगितलं बाबासाहेबांचं शिल्प तुटेल, खराब होईल ही गोष्ट खरी आहे,
पण बसवण्याचं काम आम्ही करू शकत नाही, ते काम तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा. मग त्यांनी ते काम त्यांच्या वर्गणीतून सर्वांनी वर्गणी करून ते काम केलं आणि त्यांचं प्रेम आमच्यावर आहे, आमच्या खासदारांवर आहे. खासदारांनी स्मशानभूमीमध्ये अनेक लाखो रुपयाचा निधी दिला, त्यातून अनेक कामं झाली, अजूनही कामं चालू आहेत. आणि मग अशा वेळेला खासदार साहेबांच्या प्रेमापोटी किंवा आमच्या प्रेमापोटी जनतेने आमचं ते सौजन्याने नाव लावलं असेल. पण हा पुतळा बसवला तो 2 वर्षापूर्वी बसवला आणि त्यानंतर आता काही 3-4 महिन्यापासून या 5-6 महिन्या अगोदरपासून पुतळ्याची विटंबना होते अशा तक्रारी यायला लागल्या. आणि त्यातूनही आम्ही प्रशासनाला सांगितलंय आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय आपण घ्यावा, स्थानिकांचा विचार करावा. कारण ह्या विषयावर आम्ही स्थानिकांशी 4-5 वेळा चर्चा केली, पण ते ऐकल्याच्या कुठल्या मनस्थितीत नव्हते. म्हणून आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या. जर तो बसवला गेला असेल, चुकीचा असेल किंवा त्यांची स्मशानभूमीमध्ये बसवल्यानंतर विटंबना होत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करून त्यांना पर्याय व्यवस्था करून तिथे ते बसवावं अशी आम्ही त्यांना प्रशासनाला सांगितलेलं आहे. प्रशासनाने त्याच्यावर त्याचा निर्णय घ्यावा. तर येथे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी पण याला विरोध केलेला आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की हटवताय तर तुम्ही पर्याय जागा देऊन तिथे लावून द्या. तर तुम्ही कुठे पर्याय जागा शोधली का? पालिकेला सांगितलंय? नाही, पालिकेला आम्ही सांगितलं नाही. पालिकेमध्ये ज्यांनी त्याला विरोध केला, ज्यांनी विरोधात ते आंदोलन उपोषण केले, जे आंदोलन करणार होते त्यांनी काही जागा सुचवलेल्या आहेत, त्या योग्य ते तपासून प्रशासनाने तिथे बसवावा. आणि आमच्या लोकांची मागणी आहे की चौकात बसवावा, तर ते पालिकेला प्रशासनाला शक्य होत असेल तर तेही त्यांनी करावं. जे काही विषय असेल ते प्रशासनाच्या हातात आहे, प्रशासनाने त्यावर योग्य ते निर्णय घ्यावा. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।